असे ढाकून ठेवायला काही हौस नाही मला. मला काय सांगायचं ते कळून राहिलं ना तुले. हे सगळं शेपटीसाठी आहे. कसं तू उगा कुणाच्या नजरेला पडली तर अडचण होऊन राहील ना पप्पा. काहून अडचणीत सापडायचं. जेव्हा मंगेशच्या विरोधात लढत होतो तेव्हा तू माझी मैत्रीण होतीस आणि मी एक पोलीस ऑफिसर होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता मी तुझा नवरा आणि तू माझी बायको. मंगेश सर्वोदयला शिक्षा झालीच पाहिजे. मंगेश सर्वोदय हाय हाय. मंगेश सर्वोदयला शिक्षा झालीच पाहिजे. आश्रम बंद झालाच पाहिजे. बोल ना. सॉरी सर, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण जरा अर्जंट होतं. हा बोल. सर, इथे एक माणूस आलाय. त्याला फक्त तुम्हालाच भेटायचंय. कोण माणूस? म्हणजे काय नाव सांगतोय तो? नाही सर, तो काहीच सांगत नाहीये. फक्त तुमचं नाव घेऊन तुम्हाला भेटायचा हट्ट धरून बसलाय तो. सर, तुम्ही येता का प्लीज? कारण तो अजिबातच ऐकत नाहीये सर. ठीक आहे मी येतो. पण तो कशा संदर्भात भेटायला आलाय मला? नाही, नेमकं काही सांगत नाहीये सर तो. हो, पण त्याने एकदा मनस्विनी मॅडमचं नाव घेतलं. सर, कदाचित मनस्विनी मॅडम बद्दलच काहीतरी सांगायचं असेल त्याला. ठीक आहे नमिता, मी पोचतो. त्याला जाऊ देऊ नकोस. सर, मुर्दाबाद मुर्दाबाद. आश्रम बंद झालाच पाहिजे. मंगेश सर्वोदय मुर्दाबाद मुर्दाबाद. आश्रम बंद झालाच पाहिजे. मंगेश सर्वोदय मुर्दाबाद मुर्दाबाद. आश्रम बंद झालाच पाहिजे. मंगेश सर्वोदय मुर्दाबाद. आश्रम बंद झालाच पाहिजे. मंगेश सर्वोदय मुर्दाबाद मुर्दाबाद. आश्रम विचार तुम्ही शांतवादी. मंगेश सर्वोदय मुर्दाबाद. आश्रम कशासाठी बंद करायचा? हे बघा, इथे असलं काही होत नाहीये, समजलं? हे बघा, उगाच वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका. की त्या सगळ्यांना माहिती आहे त्या नालायक माणसानं काय केलंय ते. हा बोल नमिता, कोणाला भेटायला? सर, ते राम साहेब, मला भेट हवी तुमची. दुरून आलोय तुम्हाला भेटायला. इन्स्पेक्टर केतकर साहेब तुम्हीच असतात ना? हो, मीच इन्स्पेक्टर आकाश केतकर. साहेब, मी रामा जट्टेवार नागपूरहून आलोय तुम्हाला भेटायला. हो, पण मला कळलं तुम्ही मलाच भेटायचं असं हट्ट करत होतात. ते म्हणजे माझ्याकडे तुमचं काय काम? सांगतो. रखमे, ए रखमे, ये बरात. तू सांगते की मी सांगून राव? तिला बोलायला अजून हिंमत नाही. मीच सांगतो. ते तुमच्या म्हणजे पेपरात बातमी वाचून राहिलो होतो ना. तुमच्या बायको संकट जे होऊन राहिले तेच हिच्या संकट बी होऊन राहिलं. हिची बी केस सेमच आहे. हिला बी तशीच फसवलंय.